नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी चरित्र भाग 1 पूर्वपीठिका. जन्मांतर कृतान पापान गुरुतीर्थे प्रणश्येत संसार तारणायैव जंगमम तीर्थ उत्तमम. गुरु हे असे तीर्थ आहे की जेथे जीवाकडून जन्मोजन्मी झालेली अनंत पापे दुष्कर्मे धुवून स्वच्छ होतात. ही परमात्म्यानेच निर्माण केलेली एक व्यवस्था आहे. या मायारूपी अशाश्वत संसारातून सुखरूप पार होण्यासाठी हे उत्तम असे तीर्थ आहे. इतर तीर्थे ही स्थानावर म्हणजेच आपली जागा न सोडणारी आहेत, तर श्री गुरु चालते बोलते जंगम म्हणजेच यम गमः इतस्ततः असे तीर्थ होय. कोजागिरी पौर्णिमा आली. दुपारचे आन्हिक वैश्वदेव झाले. भोजन झाले. लोडला टेकून जरा चतुर्दश गुणी विडा खाऊन प्रसन्न अशा मुखवासात शांत बसलो होतो. वयाची 70 नुकतीच उलटून गेली होती. इहलोकातील ही 70 वर्षाची जीवनयात्रा कशी संपून गेली जाणवलेच नाही. शास्त्र ग्रंथांचे डोंगर पालथे घालून झाले. भक्तिसागरात आकंठ डुंबून झाले. समर्थांच्या सारख्या थोर अवतारी सत्पुरुषांची सख्यत्वाने गाठ पडली. व्यासो नारायणो हरिही सारख्या कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यासांची ज्ञानशिदोरी प्राप्त झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी तर तान्ह्या बाळासारखे योग ज्ञानाचे स्तन्य मांडीवर घेऊन पाजले. हे सर्व आठवता आठवता उन्हे केव्हा तांबूस होऊ लागली ते उमगलेच नाही. सूर्य आत्तासा जरा लवकर मावळतीला सरकू लागला. वर्षा ऋतूने आपला अमृत कलश नुकताच धरणी मातेवर पालथा करून निरोप घेतला होता. शरद ऋतूने किंचितशी थंडीची चाहूल दिली आणि आकाशातील सगळा वर्षा ऋतूचा पडलेला चुकारीच्या मेघांचा कचरा स्वच्छ होऊ लागला. निर्गुणपुरीच्या मठामध्ये एका मोठ्या चरावर तांब्याच्या मोठ्या हंड्यामध्ये दूध आठवण्याची घाई सुरू झाली. मठातील तसेच परिसरातील भक्तवृंदांची आनंदाने कोजागिरी माझ्या संगतीत साजरी करण्याचा बेत होता. तसेच मठात कशाचीही उणीव नव्हती. वेलदोडे, चारोळी, पिस्ते, जायफळ विपुल प्रमाणात होते. मठातील दुभत्या गायी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आणलेले दूध मिळून तो तांब्याचा हंडा केव्हा गयापर्यंत भरला समजलेच नाही. सोबतच मोतीचूर दाण्याच्या ताज्या फोडणी दिलेल्या टपोऱ्या लाह्या हिंग हळदीच्या फोडणीने कारळ्याच्या फुलासारख्या पिवळ्या धम्म आणि खुसखुशीत दिसत होत्या. मोठे घमेले भरून लाह्या खात खात गप्पा गोष्टी सुरू झाल्या. दूध आटवण्याचे काम चरावर चालूच होते का कुणास ठावे, परंतु आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राला निरभ्र आकाशात एक निराळाच उजाळा आला होता. त्याच्या उशाला शुक्राची चांदणी देखील खूप उजळून आली होती. वडगाव, कराड, रहिमतपूरपासून ते सातारा भागातूनही बराच शिष्यवर्ग जमला होता. अनेकांनी त्यांच्या सोबतही बरेच फराळाचे पदार्थ आणले होते. मठाच्या दक्षिणेस स्फटिकाप्रमाणे नितळ वाहणारे पाणी, त्यात पडलेले स्वच्छ शुभ्र चंद्रप्रकाश पाहता चंद्रातील अमृत पाण्याने वाहत आहे की पाणी पिण्याकरता चंद्र पाण्यात उतरला आहे असा संभ्रम होत होता. पिताश्री म्हणजेच पूर्वाश्रमीचे बोपाजीपंत तथा संन्यासानंतर निजानंद हे नाम धारण केलेले माझे सद्गुरू कराड येथे कृष्णातीरी शांत झाल्यावर या भागात माझा शिष्यवर्ग वाढला होता. प्रारब्धाने राजयोगी ऐश्वर्य असल्याने कोणाकडेही याचना वगैरे न करता धनधान्याची विपुलता होती. शिष्यवृंदात आर्त, जिज्ञासू तर ज्ञानी असे अनेक शिष्य होते. तसेच केवळ पोटार्थी देखील होते. त्यातील कोणाचीही उपेक्षा अगर हैसाण होत नाही ना याची मी घरातील आपत्याची घ्यावी इतकी काळजी घेत होतो. सर्व शिष्यवृंद आनंदात अल्पोपहार व फराळाचे खाद्य खाण्यात दंग होता. तोच अचानक एका शिष्याने मला, गुरुजी तुमची जीवन कहाणी सांगा ना म्हणून आग्रह केला. मलाही थोडा भूतकाळातील जीवनयात्रेवर दृष्टिक्षेप टाकण्याचा मोह आवरता आला नाही. तसे पाहता आत्मस्वरूपी लीन झालेल्या आणि संपूर्ण विश्वासी अद्वैत सिद्ध झालेल्या, भौतिकतेमधून पूर्णपणे मुक्त झालेल्या माझ्यासारख्या सिद्धाने काय कथन करावे हाच प्रश्न होता. श्रोता वक्ता यातील द्वैत संपून गेलेल्या अवस्थेत मी बोलू लागलो आणि मीच ऐकू लागलो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.